चला तर नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. म्हणजे मी आज काय काय कामं केली थोडं थोडं दाखवते. अहो अहो काय हो अहो नाश्ता करायला या. पहिल्यांदा तर आज माझा थोडासा अनुभव सांगते. ह्याचं कारण काय असेल तुम्हाला जर समजलं तर सांगा. कधी नाही तरी आज मला बिना कांदा टोमॅटोचं उपीट करावं असं वाटलं. तसं तर मी उपीटमध्ये कांदा टोमॅटो कढीपत्ता वगैरे सगळं घालते, पण आज सिंपल जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून फोडणीला दिलं. आणि त्यानंतर मला समोरच्या ताईनं तिचं गुरुचरित्राचं पारायण होतं, त्याचा प्रसाद घ्यायला बोलवलं. ह्याचं कारण मला नंतर थोडंसं असं जाणवलं की आज कधी नाही तर माझा असा बिना कांद्याचा उपवास कसा काय घडला असेल. तर इथं मी सकाळी भात, गवारीची भाजी, अख्खा मसूर, चपाती वगैरे जेवण केलं होतं. नाश्त्याला उपीट केलं होतं. त्यानंतर थोडेसे ह्यांचे कपडे वर्कशॉपचे वगैरे धुवायची होती, ती भिजत घातली होती, ती हाताने धुवून घेतली. आणि मग इथं समोरच्या ताईंच्या दत्तगुरूंचं त्यांचं अध्यायाचं पारायण आज होतं, तर तिथं गेले होती. तिथे ही बघा छानपैकी अशी पूजा मांडली होती. किती अध्याय केलं ते सगळं ते प्रेफर नाव काय केलं गुरुचरित्र पारायण. मी मोबाईलवर बस बस तिथं खाली बस. या. नाही घरातलीच आहे दोनचे. आणि जिथं मी जाईल तिथं हा माझा चार्ली असतंच असतो. मग आज गुरुवार होता आणि तिचं पारायण पण झालं होतं, त्यामुळे तिने चार्लीची पूजा केली, त्याला नैवेद्य वगैरे दिला. त्यानंतर आम्ही सर्वांनी प्रसाद वगैरे घेतला आणि आमच्या घरी आलो. त्यानंतर आहेत बाबा दिसले. आज पूजा घ्या खाईत नाही ग तो. तसं तर डबा वगैरे असतं, त्यामुळे सकाळची शक्यतो लवकर माझी 11 11:30पर्यंत सगळी कामं आवरतात. दुपारनंतर मात्र गीता काकी आल्या होत्या. थोडंसं बाहेर रान वाढलं होतं, कारण मी दोडका जगदाळ घातलेलं ना, त्यात रान जास्त झालं होतं. म्हटलं ते थोडासा रिमझिम पाऊस होता, थोडं जितकं जमेल तितकं रान काढूया म्हणून दोघींनी काढून घेतलं. कारण सोबतीला कोणीतरी असलं की नाही कामं पण पटापट आवरतात. एकट्याला नको वाटते बाहेर बसून रान वगैरे काढत बसायला. मग दोघींनी थोडंसं तासभर काढलं. त्यानंतर संध्याकाळी घरी आले. म्हटलं आलाय तर आता भाजी वगैरे घेऊन जा, कारण एकट्यासाठी तिथं परत घरात कधी करत बसणार. तर मग मी इथं मग कधी आमटी माझी सकाळची तशीच होती, कारण आम्ही तिकडे ताईकडे जेवायला गेलो तर भाजी गवारीची थोडीशी शिल्लक होती. म्हटलं भेंडी थोडीशी लसूण फक्त आणि हिरव्या मिरच्या घालून फ्राय करून घ्यायची. लसूण फोडणीला टाकलं. त्यानंतर दोघी जणींनी मिळून कधी भाकरी केल्या. काकीने थापून दिल्या, मी भाजून घेतलं. असं आमचं संध्याकाळचं पण अर्ध्या पाऊण तासात जेवण आवरलं, कारण आमटी शिल्लक होती. थोडीशी फक्त भेंडी केली, भात केला आणि भाकरी केल्या. इथं कधी माझं ओट्यावरचं ओटा वगैरे धुताना थोडंसं असं पाणी खाली गळते आणि ते माझं ह्याचं किचन कट्ट्याचं बेसिन आहे ना, तिथून खाली पण गळते. त्यामुळे ओलसर एकतर उंदराने अशी माती माती काढतात आणि त्यात पाणी पडते, त्यामुळे ओलसर असं होते. रिकामा वेळ होता तर सगळं ते कापडानं, ओल्या कापडानं पुसून वगैरे कोरडं केलं. नाहीतर मग असं पावसाळ्यात कुबट वास यायला चालू होतं. तर इथं तोपर्यंत माझी भाजी वगैरे पण झाली. त्यानंतर मग जेवण वगैरे आम्ही करून घेतलं आणि भांडी वगैरे जाळीतली सगळी होती ती लावून घेतली. नवीन भांडी आत्ता जी जेवलेली घासून घेतली. त्यानंतर ओटा मी सगळा म्हटलं आता संध्याकाळच्या वेळेत निवांतपणे सगळा ओटा घासून घ्यायचा. मिक्सर वगैरे सगळं जे काही चटणी मिठाच्या बरण्या होत्या सगळ्या खाली काढून घेतल्या आणि पहिल्यांदा कणी घासणीनं भांड्याच्या घासून घेतलं. त्यानंतर आपल्या कपडे धुताना ब्रश होता त्यानं घासून घेतलं. थोडंसं चिकट झालेलं पावसामुळं सगळा ओटा असा क्लीन करून स्वच्छ झाला. सकाळचं कसं थोडीशी गडबड होते, मला संध्याकाळचं शक्यतो ओटा वगैरे असं आवरायला आवडते. तर इथे बघा मस्त असं ओटा वगैरे आवरला. सगळं खालची भांडी काय मी सकाळीच ठेवली, बरण्या वगैरे. आता म्हटलं पूर्ण कोरडा करून घ्यायचा, त्यानंतरच ठेवायचं. इथं मी मनी प्लॅन्ट लावला तर पण हे जगेल काय असं गॅरंटी नव्हती घरात त्याची, कारण पानं पण थोडी 1-2 सुकलेली. पण ह्याला बघा हे कोंब आलेले आहे, म्हणजे हे आता जगेल आणि बघूया आता कितपत वाढते. त्यानंतर कपडे वगैरे भिजली होती ओट्यावर, बदलीत. आता म्हटलं उद्या केस धुवायचा आहे तर छानपैकी तेल लावून मॉलिश करून घेऊया, कारण कधी पण केस धुवायच्या आदल्या दिवशी लावलं कधी पण चालते. नाही वेळ मिळाला तर केस धुवायच्या 10-15 मिनिट का असेल ना तेल लावत जा. आणि मला कधी असं तेल लावताना जाणवतं तर माझी केस अशी कमी वाटत होती, कारण मी ती कट केलेली आहेत. त्यामुळं उगीचच कट केली की काय असं मनात विचार येत होता. पण ती शेंड पण इतकी पातळ झालेलीत
त्यामुळे ते ठेवून पण उपयोग नव्हता, त्याच्यात जीव नव्हता. त्यामुळे ती कट करून घेतलीत. तसं पण माझे केस वाढतात, फक्त कसं पातळ आहेत, लांब होतात पण जाड होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि इथं मी 2-4 तेलं एकत्र करून ह्या डब्यामध्ये ठेवली होती आणि ते मी एकटीच वापरते. बाकी कोणी दुसरं, फक्त नॅचरल खोबरेल तेलच आमच्या इथं बाळमामाच्या इथं वगैरे मिळतं ना, तेच वापरतो आहे. त्यामुळे ह्या मिक्स तेलाचं कणे फक्त माझ्याकडं जुगाड असतो आणि ते जास्त दिवस राहिल्यामुळं त्याचं कणे त्यात मी एरंडेल तेल, थोडंसं आदिवासी तेल मागवलेलं, ते असं सगळं मिक्स केल्यामुळं त्याचा वास आता येत होता. असं जणू काय आमचं चार्ली पावसात भिजून आल्यानंतर जसा वास येते ना कुबट, तसा माझ्या केसांचा वास येत होता. थोडंसं शिल्लक आहे, बघेन नाही तर आता ते टाकून द्यावं लागेल, कारण वास इतका की सहन होत नाही. तेलानं 10-15 मिनिट असं मालिश केलं. थोडेसे हल्ली माझे केस पण असे जास्त गळायला लागलेले आहेत. कशानं काय माहीत, काय थोडंसं वातावरणात बदल झाला की ते पण केसावर परिणाम होते, की खाण्यात बदल झाला आहे काय माहीत. त्यामुळे ठरवलं आहे आता रात्रीचं केसांना तेल लावून मालिश करायचं आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे. म्हणजे रात्रभर का असे ना केसांना तेल बरोबर मुरून जाईल. त्यानंतर मग नीलला दूध द्यायचं होतं. त्याला कसं मी दिल्याशिवाय त्याचं तो घेत नाही, मी असं जबरदस्तीनं द्यावं लागतं आणि मग पितो. तसंही आज माझ्याकडं सगळ्या फ्रीजमधल्या भाज्या संपलेल्या आहेत, कारण आज गुरुवार आहे. गेल्या शुक्रवारी बाजार केला होता, बरोबर 8 दिवस झालं. त्यामुळे आज मला वाटाणे भिजत घालायचे होते. हिरवे वाटाणे नव्हते, एकाने पांढरे वाटाणे दिले होते शेतातले त्यांच्या, ते भिजत घातले. त्यानंतर इथं नीलला दूध दिलं. ह्यासोबतच चला आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझा दिवसभराचं थोडंसं रुटीन जर आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा. बाय.